नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील प्रमुख बाजारपेठेला अतिक्रमणधारकांनी विळखा घातला असून या अतिक्रमणांमुळे बाजारपेठेचे वैभव लोप पावत आहे। बाजारपेठ तातडीने अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे केले आहे। या संदर्भात असोसिएशनने महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे। तसेच रात्री 9 ऐवजी सायंकाळी 7 वाजताच खाद्यपदार्थांच्या गाड्या येत असल्याने दुकानांसमोर अतिक्रमण होते, ज्यामुळे दुकानात येण्यासाठी जागा नसते। कापड बाजार परिसरात स्वच्छतागृह नसल्याने मोठी गैरसोय होत आहे। पूर्वी मिशन कंपाऊंड मध्ये स्वच्छतागृह होते, परंतु त्याची दुरावस्था झाली आहे। तिथे 24 तास पाण्याची सोय असलेले नवे स्वच्छतागृह उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे। मी किरण मुलजी वोरा, मी एमजी रोड महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचा सचिव आहे आणि आमचे अध्यक्ष शामराव देडगावकर आहेत। आणि आम्ही हे ज्या बाजाराचे जे प्रश्न आहेत एमजी रोडवरचे त्याच्या संदर्भात नुकतेच आम्ही संग्राम भैया जगताप आपले आमदार त्यांना आम्ही एक निरनिराळ्या प्रश्नावर एक निवेदन दिलंय। तसंच त्यानंतर आम्ही पालिकाचे आयुक्त यशवंत डागे यांना सुद्धा तो निवेदन आम्ही 4-5 प्रश्न आहे आमचे महत्त्वाचे, त्याचं निवेदन आम्ही नुकतेच कमी आयुक्त साहेबांना सुद्धा दिले। त्यानंतर जे मिरवणुका निघतायत डीजेचे त्याचं निवेदन आम्ही पालकमंत्री श्री विखे साहेब यांना दिलेलं आहे। तसेच कलेक्टर साहेबांना बी तो निवेदन दिलेला आहे। प्रमुख प्रश्न असे आहेत की एमजी रोड इथे ना अनेक दिवसापासून अतिक्रमणासाठी आम्ही फॉलोअप घेत आहेत। आपलं कापड बाजार हा नो ऑकर झोन आहे आणि आज परिसर सुद्धा हे नो ऑकर झोन राजपत्रात जाहीर झालेला आहे, तरी सुद्धा महापालिका त्याच्यावर ॲक्शन घेत नाही। ॲक्शन घेतली तर तात्पुरतं त्याची कार्यवाही होती, ते जाताच पुन्हा अतिक्रमण फेरीवाले पुन्हा त्या रस्त्यावर परत आपले दुकाने मांडतात। तसेच हा रस्ता आहे ना कापड भिंगाराला चौक ते सर्जेपुरा हे कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झालेला आहे, पण आम्ही महापालिकेला निवेदन दिलं आहे की ही नगरची प्रमुख बाजारपेठ आहे, तर कॉन्क्रीटचं काम जवळजवळ 3 ते 4 महिने आपण पाहतोय सगळीकडे काम चालू आहे। तर अशा परिस्थितीत जर 3-4 महिने आमची बाजारपेठ ठप्प राहिली तर आमचा सगळा व्यापार अन्य ठिकाणी त्याचं स्थलांतर होईल आणि आमचं सध्या इतकं मंदीचं सावट आहे की आमच्या दैनंदिन खर्च काढणे सुद्धा फार मुश्किलीचं झालेलं आहे। तसेच समजा जे खुदाई होईल तर आमचा रेडीमेडचा माल आहे, सगळं कोट्यावधी रुपयाचा माल हा धूळनेमुळे खराब होईल। त्यामुळे आम्ही महापालिकांना विनंती केलेली आहे की तुम्ही कृपा करून डांबरीकरणचा रस्ताच आम्हाला फक्त भिंगाराला चौक ते टेलिफोन जरी तुम्ही फक्त डांबरीकरणचा रस्ता केला, पुढे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्क्रीटकरण करा किंवा जर शक्यच नसेल तर आम्हाला पॅचिंग करून दिलं तरी सुद्धा आम्हाला चालेल। कारण हा रस्ता 20 वर्ष झाले, जेव्हा मैड साहेब होते नगरसेवक त्यांनी त्या 20 वर्षापूर्वी हा रस्ता केलेला अजून तसाच चांगला आहे, याच्यावर काही हेवी व्हेकल वगैरे जात नाही। तसेच बाजारपेठच्या परिसरात कुठलंही चांगली शौचालय स्वच्छतागृह नाही आहेत, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की मागं मिशन कंपाऊंडमध्ये जो मुतारी होती ती एकदम पडीक झाली होती, त्याच्याऐवजी नवीन मुतारी बांधण्यात यावी पुरुषांसाठी। तर आम्ही त्याच्यात स्वच्छतासाठी आम्ही स्वतः त्याच्यात लक्ष घालू, माणूस पाण्याची सोय करून देऊ असं आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे। तसेच आता जो मिरवणुका आहेत, पूर्वी 5 ते 6 मिरवणुका जायच्यात बाजारपेठेतून, त्याच्यात जे पारंपरिक पद्धतीने जायचे, परंतु सध्या काय झालं की कुठलेही त्योहार असो किंवा महापुरुषांची जयंती असो तर जवळजवळ आठवडा 2 आठवडा झाला की एक मिरवणूक जाते, त्याच्यात अनेक डीजे असतात आणि त्याचं डेसिबल 118 ते आम्ही मोजले आहेत, 118 ते 145 पर्यंत जातो डीजेचा डेसिबल साऊंड, आणि फक्त 55 ते 65च परमिसेबल आहेत गव्हर्नमेंटच्या नियमानुसार। परंतु इतका कर्कश आवाजने आम्हाला जेव्हा डीजे इथून पास होतो तर आम्हाला छातीत धडधड होतो, सुरक्षित ठिकाणी आम्हाला मागं स्थलांतर व्हावं लागतं, आमची दुकानं बंद करून घरी जावं लागतं। आणि पोलीस काय करतात की जरी संध्याकाळी 8-9 वाजता मिरवणूक येते तर आमचे सकाळ 12-1 पासून संपूर्ण सर्व रस्ते बंद करून टाकतात आणि हे वर्षातून 30 ते 40 मिरवणुका झालेल्या आहेत। पूर्वी 5 ते 6 मिरवणुका होत्या, आता 30 ते 40 दिवस आमचं बाजारपेठ ठप्प पडून जातो। तर याचं नुकसान भरपाई कोण देणार? शासनाने आम्हाला जर रस्ते बंद करायचे असेल तर आमची नुकसान भरपाई द्यावी।
तर ही आमची सगळ्यांची प्रमुख मागणी आहे की तुम्ही जे पारंपरिक पूर्वी जात होते पारंपरिक नृत्य पारंपरिक पोशाखने आम्हाला ते प्रेक्षक बी बघायला थांबायचे, तर आता फक्त डीजेवर फिल्मी गाण्यावर नाचणे आणि त्याचं महत्त्व राहिलेले नाही आहे. तर आमची अशी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की तुम्ही एक मागच्या वर्षी जे नोटिफिकेशन काढलं होतं वर्तमान पेपरमध्ये तुम्ही सूचना आणि हरकती मागवल्या त्या, पण त्याच्यात तुम्ही काहीच पुढे ॲक्शन घेतली नाही आहे. आज 1 वर्ष झाला. तर आम्ही पुन्हा त्यांना एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही याच्यावर ताबडतोब निर्णय घ्या आणि हा जे जुन्या जातात मिरवणुका त्या 5-6 मिरवणुका सोडून जे इतर तुम्ही दर आठवड्याला 2 आठवड्याला परवानगी देतात ते तुम्ही इतर बाहेरच्या ठिकाणी मार्ग बदलून घ्या, म्हणजे मार्केट परिसरात कुठलंही डिस्टर्बन्स होणार नाही. त्याचे वाहनं आले तर त्याच्यासाठी 6-7 तास लाईटसुद्धा ते शटडाऊन करतात, वीज खंडित करतात आणि ते सुरक्षेसाठी. तर हे आमची मागणी आहे की तुम्ही मार्ग बदला आणि डीजेवर बंदी घाला. आता बॉम्बे हायकोर्टने औरंगाबाद बेंचनी याच्यावर 2015 साली निकालसुद्धा दिलेले आहेत. तसंच जे पोल्युशन बोर्ड आहेत त्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं, त्यांनी SP साहेबांना कडक पत्र लिहिलं की तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या. पण पोलीस ॲक्शन कधी घेते? दुसऱ्या दिवशी एक नॉमिनल त्यांना 7-8 हजार दंड करते. याचं कारण काय? पोलीस ताबडतोब का ॲक्शन घेऊ शकत नाही? लग्नाची वरात सुद्धा आता डीजे शिवाय निघत नाही, तर त्याच्यावर बी पोलीस ॲक्शन घेत नाहीत. आणि तसंच आता नगर शहराला जो शहरी विभाग आहे त्यात MACB ना शनिवारच्या दिवशी त्यांनी स्टॅगरिंग डे नमूद केलेला आहे, म्हणजे मेंटेनन्ससाठी. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईट बंद असते. तर आम्ही त्यांना विनंती केली की शनिवारी हा आठवड्याभरातील सगळ्यात जास्त व्यापार शनिवार रविवार होतो, तर शनिवार रविवार सोडून तुम्ही इतर दिवशी मेंटेनन्ससाठी दिवस निवडावा. तर आम्ही त्यांना ते निवेदनसुद्धा दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर ते अंमलबजावणी करू. तर अशा आमचे सगळे ह्या मान्य रास्ते आहेत आणि ह्या मान्य आमच्या मागण्या करायला पाहिजेत. आम्ही इतके टॅक्सेस भरतो आणि आम्ही सगळं हातभार लावतो, आमचं ऐकण्यात यावं आणि आम्हाला हे सगळ्या आमच्या मागण्या मान्य करावा. जर सगळ्या मान्य नाही तर आम्हाला वेगळा विचार त्याच्यासाठी करावा लागेल. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.